नमस्कार मंडळी. वाळवणातली अगदी नवीन रेसिपी म्हणजे आपण आज बेसन पिठातल्या मिरच्या करणार आहोत. तुम्ही म्हणाल ह्या कशा? वाळवणाच्या केल्या जातात. तर अगदी सोप्या आहेत करायला आणि चवीला तर विचारू नका. 1 वर्ष स्टोअर करून ठेवता येईल. अजिबात खराब होणार नाही, कीड लागणार नाही, काहीच नाही. पण चवीला मस्त लागतील. म्हणजे तुम्ही रस वगैरे जर केला किंवा पुरीसोबत नुसतं तुम्ही प्रवासात जर जायचं म्हटलं तर पुरी असेल सोबत किंवा पोळी असेल तर तुम्ही त्यासोबत ती मिरची खाऊ शकता. खमंग लागते कारण आपण ज्यावेळेस बेसन पीठ त्याला लावतो ना, त्यामुळे जास्त खमंग लागते. तर त्या कशा करायच्या आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं, 1 पाव हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे. नंतर आपल्याला देठात सकटच ठेवायची. देठ जे आहे ना तसंच्या तसंच ठेवायचं आहे. नंतर काय करायचं आहे, आपण मसाला भरून मिरची कशी करतो त्या टाईपचं आपल्याला कापून घ्यायचं आहे. वरचा भाग कापून घ्यायचा म्हणजे आतमध्ये आपल्याला बेसन पीठ भरल्या जाईल अशा पद्धतीच्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवते कशा आपण जसा मसाला भरतोय ना मिरचीमध्ये तशा टाईपचं एका साईडलाच कापून घ्यायचं आहे. आणि लांब असतील थोड्याशा, तुम्हाला जर वाटलं की थोड्या फिक्या मिरच्या आणि जाड हव्या अजून हव्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा घेऊ शकता. मी मीडियम, जास्त तिखट नाही आहे, मीडियम घेतलेले आहेत. तर ह्या झाल्या आपल्या पूर्ण मिरच्या कापून. तुम्हाला दाखवल्यात मी कशा पद्धतीने कापलेल्या आहेत त्या. हे झालं. कापून झाल्यानंतर काय करायचं, एका प्लेटीमध्ये मिरच्याला बाजूला ठेवायचं आहे आणि नंतर करायची पुढची प्रोसिजर. तर त्यासाठी मी काय केलं, एक प्लेट घेतली. प्लेटमध्ये चांगलं 3 चमचे आपण बेसन पीठ घेतले. लागलं तर परत घेणार आहोत. तर इथे 3 चमचे बेसन पीठ घेतल्यानंतर, बारीक बेसन पीठ आहे. तर बेसन पीठ झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. जास्त काही तामझाम नाही आहे, फक्त खूप सोपे आहेत पण चवीला खूप मस्त लागतात. मीठ घालून घेतलं की त्यामध्ये घालायचं लिंबाचा रस. हा फार महत्त्वाचा आहे. एका लिंबाचा रस घातला आहे मी 1 पाव हिरवी मिरचीला. कारण त्याने काय होईल, तुमच्या मिरच्या ज्या आहेत चटपटीत, बेसन पीठ आणि हिरवी मिरची दोन्ही मिळून अगदी छान तुम्हाला चटपटीत लागेल आणि खायला पण मस्त लागेल ते. तर बेसन पीठ मग चांगलं मळून घेतलं आणि एका साईडला आपण करून घेतले. लागेल तर परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जसं लागेल तसं. तर थोडंसंच घेतलं आहे मी, जास्त घेतलं नाही आहे. तर हे झालं एका बाजूला करून. आपलं एका बाजूला करून झाल्यानंतर मिरच्यामध्ये आतमध्ये भरपूर बेसन पीठ भरायचं आहे. आतमध्ये जे बेसन पीठ भरतो ना आपण, ते अगदी भरपूर भरायचं आहे. तर भरताना वरच्या बाजूला थोडं कमी लागलं तरी चालेल, पण आतमध्ये जे बेसन पीठ भरतो आहे आपण ते अगदी व्यवस्थित भरायचं आहे. बोटाच्या साहाय्याने आतमध्ये भरायचं आहे आणि भरलं की वरूनसुद्धा आपल्याला बेसन पीठ त्या मिरचीला लावून घ्यायचं आहे, म्हणजे वरून पण चिटकून राहील. शक्यतो वरी मिरचीचं बेसन पीठ जे आहे ते निघलं जातं, तर थोडंसं लावून घ्यायचं. पण काही काही ठिकाणी राहतं, तर तळल्यानंतर छान लागतं ते. तर हे झालं आपलं बेसन पीठ मिरच्याला भरून. तुम्ही बघू शकता मी आतमध्ये बेसन पीठ भरून घेतले. आणि लिंबाचा रस फार महत्त्वाचा आहे, त्याने छान चटपटीत मिरची लागते ही, त्यामुळे लिंबाचा रस घालायचा आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण मिरच्या भरून घेतो आहे. तर वरतूनसुद्धा बेसन पीठ लावून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे, तुम्हाला जर वाटलं बेसन पीठ आणि लिंबाचा रस हे कमी पडले सारण, तर परत बेसन पीठ भिजवायचं आहे आणि लागलेल्या मिरच्याला लावून घ्यायचं आहे. कारण काय होतं, लिंबाच्या रसामुळं आपल्याला हे वेस्टेज जाऊ नये म्हणून जसं जसं लागेल मी तसं तसं घेणार आहे. तर इथे पूर्ण मिरच्याला वरतून पण बेसन लावून झालं आहे, आतमध्ये चांगलं भरून झालं आहे. हे आता काय करायचं, एक ताट घ्यायचं आहे आणि अलगद एक एक मिरची ठेवायची ताटामध्ये. ताटात तुम्हाला जर भरपूर करायचे असतील तर कापडावर ठेवल्या तरी चालतील, असं काही नाही आहे. पण एकदा ट्राय करून बघा. हे वाळवणीचं जी रेसिपी आहे ना, खरंच खूप खमंग. बेसन पिठामुळे जे वाळून बेसन पीठ लागतं ना त्याला चिटकून, आणि लिंबाच्या रसामुळे ते चव छान येते, मस्त लागतं ते. तुम्ही वरण भात केला तर तोंडी लावायला भाजी नाही केली तरीही तुम्ही ही मिरची तळू शकता, मस्त लागते खायला. तर हे झालं आपल्या मिरच्या चांगल्या वाळून, म्हणजे एक एक ताटात ठेवून आपली मिरची एक एक ठेवून दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं ठेवल्यानंतर हे ठेवायचं आपल्याला उन्हामध्ये नेऊन ठेवल्यानंतर चांगल्या सुकू द्यायच्या आणि वाळू द्यायच्या चांगल्या. 2 ते 3 दिवस लागतील वाळायला, पण मस्त वाळू द्यायच्या कारण आतमध्ये बेसन पीठ असल्यामुळे वाळायला वेळ लागेल. तर ही झाली आपली मिरची वाळून. तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर मिरचीचा रंग अगदी वेगळा झालेला आहे आणि बेसन पीठ कुठे कुठे चिटकलेलं आहे, मिरचीला पूर्ण निघालेलं नाही आहे. तर ही झाली आपली मिरची वाळून. आणि वाळून झाल्यानंतर आपल्याला तळून बघायची. तुम्ही तव्यावरती सुद्धा फ्राय करू शकता, पण मला पुऱ्या पण तळून घ्यायच्यात म्हणून मी काय केलं आहे, थोडंसं कढईमध्ये तेलच टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपण तळून घेणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला तव्यावरसुद्धा मिरची भाजून घेता येईल खायची असेल तर. असं काही नाही की तेलच भरपूर लागेल, असं काही नाही. तर तेल तापलं की नाही आपण एकदा चेक करून बघितलं. खूप जास्त नाही तापू द्यायचं, मिडियम तापलं की त्यामध्ये घालायच्यात आपल्याला ह्या मिरच्या टाकून द्यायच्यात आणि लगेचच वरती काढायच्या आहेत. थोड्याशा एकसारख्या हलवून घ्यायच्यात आणि नंतर आपल्याला मिरच्या लगेच वरती करून घ्यायच्या आहेत, म्हणजे लवकर तळतात ह्या मिरच्या. मस्त ब्राऊन आणि खमंग अशी मिरची आपली तयार झालेली आहे.
तर तळल्यानंतर मिरची अशी मस्त लागते ना, कारण आपण लिंबाचा रस आणि मीठ आणि बेसन पीठ जे घातलेलं आहे त्यामुळे खमंगपणा येतो आहे. अगदी सोपी आहे ही रेसिपी करायला. आमच्या घरी म्हणजे 1 ते 2 किलोच्या मिरच्या नक्कीच केल्या जातात. तर अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या असल्यामुळे काय होतं, जास्त तामझाम नाही, जास्त म्हणजे खूप वेळसुद्धा लागत नाही. तर आता आपण उन्हाळा लागला आहे त्यामुळे वाळवण्याचे सगळेच पदार्थ करून ठेवतो. तर ही मिरचीसुद्धा तुम्ही वाळवणामध्ये नक्कीच ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर आता त्याच तेलामध्ये मस्त गरमागरम पुरी तळून घेतलेली आहे मी आणि मस्त आपल्याला मिरच्या खायची. तुम्ही खीर जर केली, पुऱ्या केल्या ना, तर ही मिरची खीर पुरी आणि याच्यासोबत पण खूप छान लागेल. आणि नुसत्या पुरीसोबत तुम्ही ट्राय करून बघा एकदा, ती पण छान लागेल. तुम्ही प्रवासात जर जात असाल ना, तुम्हाला भाजीचा कंटाळा आला, तर ही मिरची आणि पुऱ्या असतील ना, तर खरंच खूप मस्त लागतील. आणि लोणचं ठेवायचं सोबतीला मस्तच लागेल ते खायला. तर अगदी खुसखुशीत आणि सोप्या मिरच्या आहेत ह्या करायला. तुम्हाला ही वाळवण्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.